पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पूर परिस्थितीमुळे रायगडच्या पेन पनवेल तालुक्यात अनेक संसार उद्ध्वस्त। मदतीसाठी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे आवाहन। कोकणासह रायगड जिल्ह्यातील मागील 3 दिवसापासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पेन पनवेल तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेकांची संसार उद्ध्वस्त झाले आहेत। दरम्यान यापुढेही पावसाचा जोर अजून वाढण्याची शक्यता वाढल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक संतोष ठाकूर यांनी आपल्या संस्थेच्या कार्यकर्त्यांसह सामाजिक भान असलेल्या तरुणांना सतर्क राहून आपत्कालीन मदतीसाठी प्रशासनासोबत सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे। मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आपटा, बारपाडा, डोलघर, खारेपाट, खारोशी, दूरशेत आणि जिते या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शिरल्याची माहिती मिळत आहे। तसेच अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याने काही भागातील गावकऱ्यांशी संपर्कही तुटला आहे। त्यामुळे परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे। ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेने आपत्तीच्या काळात प्रशासनाला सहकार्य करण्याची परंपरा कायम राखत यावेळीही बचाव कार्य, रेस्क्यू तसेच अन्न सहाय्य, फूड हेल्थ यासाठी स्वयंसेवकाची तयारी सुरू केली आहे। प्रत्यक्ष मदत कार्यात सहभागी होण्याची इच्छा असलेल्या कार्यकर्त्यांनी संस्थेची संपर्क साधावा, जेणेकरून गरजेनुसार त्यांना तातडीने पाचारण करता येईल असे आवाहन करण्यात आले आहे। आपत्तीच्या काळात समाजाप्रती आपली जबाबदारी अधिक वाढते। प्रशासनासोबत समन्वय साधून बचाव कार्य आणि अन्न सहाय्य करण्यासाठी आमचे कार्यकर्ते नेहमीच तत्पर असतात। सध्याची परिस्थिती लक्षात घेता सर्व कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गरज भासल्यास तात्काळ मदतीसाठी पुढे यावे। आपल्या छोट्याशा सहकार्यामुळे अनेकांचे जीव आणि संसार वाचू शकतात। संतोष ठाकूर, ज्येष्ठ समाजसेवक, ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था। त्यामुळे भरपूर ट्रॅफिक असल्यामुळे आपण प्रशासनाच्या सांगण्यानुसार घरातून शक्यतो बाहेर नका पडू आणि आपला जीव धोक्यात घालू नका। लांब रांगा आहेत, जवळजवळ नाही म्हटलं तरी 5-6 किलोमीटरच्या रांगा आहेत। त्यामुळे आणि पाऊस काही थांबण्याचं नाव नाही घेत आहे, त्यामुळे शक्यतो घराबाहेर पडू नका। नमस्कार। रायगड जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसापासून ज्या पद्धतीने पाऊस पडतो आहे त्यामुळे सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। माझ्या मागे सुद्धा तुम्ही बघत असाल अगदी पूर्ण पाणी भरलेलं आहे, लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि अशा वेळेस प्रशासन आपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे आणि तो प्रयत्न करत असताना आपण नागरिक म्हणून, शुद्ध नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की आपण प्रशासनासोबत मदत केली पाहिजे। त्यामुळे या आपत्तीच्या काळात सगळ्यांनी एकमेकाला मदत करून आपण सगळ्यांनी हे सहकार्य केलं पाहिजे। जसं मुंबई गोवा हायवे पूर्ण स्टक आहे तर प्रशासन जोपर्यंत सांगत आहे तोपर्यंत शक्यतो प्रवास टाळा। त्याच्यानंतर जे काही घरं बाधित झालेली आहेत, जे संसार उघड्यावर पडलेले आहेत, त्यांना आता तुमच्या मदतीची गरज आहे आणि ती मदत तुम्ही सगळ्यांनी केली पाहिजे। मग ते कपडे असतील किंवा धान्य असेल किंवा इतर काही वस्तू ज्या काय आहेत त्या सगळ्यांनी मदत करावी अशी मी ह्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि आपण सगळ्यांनी एकमेकाला हात जोडून साथी हात बढाना अशा पद्धतीने करत आपण ह्या आपत्तीवर, नैसर्गिक आपत्तीवर मात करूयात असं मी सगळ्यांना आवाहन करतोय। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।